नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण चाललेलो आहे मानगाव चांदर म्हणजे महाडच्या एकदम पूर्ण असं डोंगरावर जाणार आहे. म्हणजे तिथून पूर्ण महाड वगैरे पूर्ण असा घाट रस्ता वगैरे पूर्ण दिसतो. तर आपण तिकडे जाणार आहोत. आणि येण्यासाठी रस्ता तुम्हाला जर सांगायचं जर म्हणला तर आपण पुण्यातून खडकवासला आणि पानशेतवरून आपण पुढं मानगाव निवगुणवाडी असे गाव आहेत. गोरे म्हणून एक असं गावाचं नाव आहे, बारे गोरे असं काय या गावाचे नाव आहेत. आपण त्या रूटने आपण इकडं आलेलो आहे. पावसाळ्यात खूप वातावरण सुंदर असतं. पावसाळ्यात नक्की इकडे या. आपण आता उन्हाळ्यात आलेलो आहे. इकडं असे लोक जंगलामध्ये राहतात. इकडं पूर्ण असं म्हणजे असंच काही संपर्कच नाही लोकांचा. असं अशा ठिकाणी आपण चाललेलो आहे. कारण खूपच असं घाट रस्ता इकडं, कच्चा रस्ता आहे. आपण आज गाडीवर आलेलो नाही, फोर व्हीलर, आपण बाईकवर आलेलो आहे. या व्हिडिओमध्ये देणार आहे धीरज आपला. मग कसा असतोय बघा, लपतोय कसा. आणि मग म्हणजे मेवणीचं पोरग आहे. मग आपण पूर्ण डिटेल सगळी माहिती आपण देणार आहोत. सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथं म्हणजे असं एकदम खेडेगावप्रमाणे सगळी वस्ती आहे तिथं. तर आपण तुम्हाला दाखवणार तिथं कसे लोक राहतात वगैरे काय आहे ते. व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे जंगलातलं कसं जीवन असतं, काय असतं, कसे लोक इकडं राहतात, काय करतात, त्याबद्दल आपण सविस्तर पूर्ण माहिती देणार आहोत. आपण आज इकडं कोकणात नाही अजून म्हणजे आपण आलोय कुठे इकडं आता ह्याच्या पलीकडं कोकण. मानगाव आपण आता खेडेगाव. हां, आपण आता मानगावमध्ये मानगाव आणि हे बघा, हे मिळून आमची काय काढते बघा. हे ह्याला तोरण म्हणतात. म्हणजे रानमेवा असं इथं असं प्रसिद्ध फेमस असं हे फळ आहेत बघा. हे असं झाडाला आणि शोधून आणि हे काळी मैना अजून काळी झाली नाही आहे, अजून हिरवीच आहे ती. अजून हिरवीच आहे, थोड्या दिवसांनी काळी होईल. असं सगळं हे जंगल आहे. रस्ता इकडे कच्चा आहे. म्हणजे पुण्यापासून कमीत कमी एक 70-75 किलोमीटर आहे. आपण एकदम असं महाड साईडला जाणार आहे. म्हणजे पूर्ण असं हे डोंगराच्या पलीकडे पूर्ण असा रस्ता आहे. 2 ठिकाणी रस्ता बंद होता. तर म्हणजे कॉन्क्रीटचं काम चालू होतं रस्ता खराब असल्यामुळं. पण आम्ही त्यातूनच गाडी काढत आम्ही आलेलो आहे. कारण परत फिरून जाणं म्हणजे परत 30-35 किलोमीटर फिरून जाणं शक्य नव्हतं. त्यासाठी आम्ही आता ह्या रोडनेच पुढं चाललेलो आहे. कमीत कमी 60-70 किलोमीटर आहे पुण्यापासून. आपल्याला पुण्यातून निघालं की पानशेत वगैरे, खडकवासला, पानशेतवरून मग पानशेत धरणाच्या बरोबर वरसगाव आणि पानशेतच्या बॅक साईडून असं मधून येऊन आपल्याला ह्या रोडला इकडे यावं लागतं. पूर्ण असं म्हणजे डोंगर आणि कोकण भाग आहे, सह्याद्रीचा भाग. तर आपण पूर्ण वाटेने येताना, आता मी बाईकवर असल्यामुळं मला काय तेवढा व्हिडिओ काढायला जमला नाही आहे. पण हे सगळं असं हे बघा, हे सगळं सह्याद्री, सगळे डोंगर वगैरे, पर्वतरांगा असं एकदम खूपच सुंदर असं. पावसाळ्यात तिकडं वातावरण खूप भारी असतं. आपण आता उन्हाळ्यात आलेलो आहे. आपण तिकडे एक चांदर म्हणून गाव आहे, मानगाव, चांदर, निवगुणवाडी असे भरपूर गावं इकडे आहेत. तर आपण त्या रूटने आपण असं जाणार आहोत. आणि आपल्याला इथं पुढं ते रान तोरण दिसल्यामुळं म्हणजे ते असं फळ आहे छोटंसं, करवंदासारखंच एक फळ आहे इथं. तर आपण ते काढण्यासाठी थांबलो आहे. आता इथं पण आहे, पण इथं हिरवगार आहेत. आपण पूर्ण ते डिटेल तिथं सगळे घरं वगैरे कशी आहेत, लोकेशन कसं आहे, आपण याबद्दल पण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रस्ता लय खराब आहे इकडं, कुणाला यायचं तर येऊ नका. तुम्हाला काय म्हणतो मी आहे ना संग. मिळून बाई रस्त्याचा कसा अनुभव आहे? परत यायचं नाही ना. बाईक 4 व्हीलर तर 4x4च येणार इकडं. 2 व्हीलर बळा आल्यात आम्ही खत्तर. ॲक्टिवा तर चढणारच नाही, बाईक आहेत म्हणून. आल्यावरती खूप मोठे असे चांगले गोटे चांगले मोठे आहेत त्यातून. आणि चढ आहे, सगळा रस्ता एकदम खराब आहे. पण आम्ही आलोय वरती. सापडलं का?
मित्रांनो, हे समोर आता मी चांदर गाव आहे इथं. बघा हे चांदर गाव आणि हे सगळं सह्याद्रीचं हे सगळं पर्वत खूपच भारी आहे सगळं इकडं. इकडं समोर रायगड किल्ला आहे समोर इकडं. धीरज तू रायगड आहे समोरचा. मला हेच बसा ना विश्वासच बसा ना की तो रायगड आहे. अगं इथून खाली उतरल्यावर तामिनी घाट लागतो. काहीच करवंद खायला करवंद खायला. डोंगरची काळी मैना. ते काय म्हणते माहिती का तो तिचा व्हिडिओ चाललाय का बरं. काळी मैना खायला या 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 या. चालू केलं चालू केलं. समोर जो दिसतोय हा रायगड किल्ला आहे. समोर मित्रांनो, आपण आता बघा चांदर गावाच्या जवळ आहे. म्हणजे पूर्ण खाली आपण आता हा समोर जो दिसतोय तर हा रायगड किल्ला आहे. इकडं अजून असे घर आहेत बघा. हे खेडेगावात तसं असे घर आहेत सगळे असे इकडं अवकाशे. म्हणजे लोक कशी राहतात इकडं बघा. आपण पुण्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा आहेत, सगळ्या गरजा आहेत. इकडं साधी लाईट नाही आहे, काही नाही. रोड असे आहेत बघा, डोंगरातून असे रोड आहेत. आणि लोक म्हणजे आता उन्हाळ्याचं ठीक आहे, गाडी वगैरे येते म्हणून येत आहे. नाहीतर पर्यायच नाही लोकांना इकडं. तसं म्हटलं तर खूपच असं म्हणजे मी आता आलो इकडं ना तर खूपच एकदम रस्ता वगैरे नाही. बाईक पण बळबळच असे चढत आले. 4 व्हीलर जर असेल तर 4x4च गाडी इकडे येणार. दुसरीकडे तर कार तर येणारच नाही आहे. असं सगळं हे निसर्गरम्य वातावरण. आणि पावसाळ्यात खूपच भारी असं हे निसर्ग होतो. पावसाळ्यात नक्की या. आता आपण उन्हाळ्यात आलो आहे, पण पावसाळ्यात नक्की तुम्ही एकदा भेट द्या. पण बाईकवर आला तर चांगली बाईक घेऊन या. टायर चांगले पाहिजे, पेट्रोल जास्त टाकून या, तर तुम्ही व्यवस्थित इकडे येऊ शकता. बघा इकडे इथे नॅचरल पाणी आहे इकडं खतरनाकमध्ये. दादू आला का रे? ओके मित्रांनो, आपण आता पुण्यापासून
एक 70 किलोमीटर आपण लांब आलेलो आहे. आणि लांब म्हणजे पुण्यापासून आपण आता इकडं तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर आपण एकदम कोकणामध्ये म्हणजे मावळात आलेलो आहे आपण. आणि हा समोर जो तुम्ही बघताय एकदम सह्याद्रीच्या अशा पर्वतरांगा आहेत इकडं. आता ऊन पण झालेलं आहे, परत आता 11 साडे 11 झाल्यात. हा समोर जो दिसतोय तर हा रायगड किल्ला आहे. म्हणजे आपण एकदम आता हे टोक जर खाली उतरलं तर आपण एकदम रायगडच्या पायथ्याला आपण जाऊया असं आहे. पण आपण आता म्हणजे आलो आहे कुठल्या ठिकाणी आणि कसं आलेलो आहे तर हे तुम्हाला मी सांगतो. आपण पुण्यातून सकाळी लवकर निघालो 6 वाजता. आणि 6 वाजता निघाल्यानंतर पुणे, खडकवासला, पानशेत धरून आपण वरती पानशेत धरणापासून आपण लेफ्ट टर्न मारला आणि वरती माणगाववरून निवगुणवाडीवरून एकदम रस्ता एकदम कच्चा आहे. जर तुम्ही इकडे येत असाल म्हणजे आताही वातावरण थोडं उन्हाचं, थोडं सकाळी लवकर निघालं तर एकदम चांगलं वातावरण इकडे आहे. पावसाळ्यात तर खूप बेस्ट असं इकडे लोकेशन आहे, खूप भारी लोकेशन इकडे. पूर्ण अशा दऱ्या खोऱ्या आणि बाईकवर आम्ही आलेलो आहे इकडं. तर चांदर म्हणून इकडे गाव आहे असं. तर आम्ही चांदर गावात आलेलो आहे. आता एकदम ऊन खूप वाढल्यामुळं सावलीला बसलो. तर तुम्ही इकडं जर कधी येणार असाल या साईडला तर गाडीचे टायर चेक करा, पेट्रोल भरपूर टाका. तर रस्ता खूप कच्चा आहे, दगडी वगैरे रोडला खूप आलेले आहेत. आणि कार घेऊन येत असाल तर रस्ता खूप खराब आहे. तर शक्यतो बाईकचाच उपयोग करा. आणि कार असेल तर 4x4 असेल आणि SUV असेल तर बेस्ट आहे. तर शक्यतो छोट्या कार इकडे घेऊन येऊ नका. खूपच भारी असं इकडे लोकेशन आहे. इकडे या भागामध्ये अशा प्रकारे ही घरं आहेत बघा. इकडं पूर्ण लाईट नाही, काय नाही. इथं सोलर पॅनल मला दिसतो. इथं म्हणजे सोलर पॅनलवरतीच इथं लोक कसे राहतात. इकडं रस्ता नाही, काही नाही, एकदम सामसूम पूर्ण जंगल. इथं जनावरं पण आहेत या ठिकाणी. त्यामुळं कशा प्रकारे लोक राहतात पहा, एक जिवंत उदाहरण. बघा असे रस्ते आहेत इकडं जोरात. पोराची चप्पल आहे का? आहे
अरे भगवान, चालायचं नाही होईना. हा रस्ता बघून चालणं काय होत नाही. ओ माय गॉड. खाल्ली का करवंद? करवंद आहेत, पिकली नाहीत ना? अरे अरे, तेवढूसा चढ पण मला चढवा ना. हा खा 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 करवंद. द्या की, मिवणीला काढून द्यायची करवंद, ती स्वतःच खाते ते. हा? आला रेंज आहे, रेंज आहे. केस बघ कसली दाट. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.